रमजान अत्यंत पवित्र महीना है। दिल से मैं सबको आपको मुबारकबाद देना चाहती हूँ। बजाइए भाई तालियां जोर से जरा, मुझे भी अच्छा लगेगा। असं म्हणतात की रोजा सगळ्यांनाच वाटतं की रोजा काय आहे, आणि रमजान दिनाच्या निमित्ताने जेव्हा रोजा करतात तेव्हा मला असं वाटतं की त्यात समर्पण आणि एक फक्त शारीरिक अन्न खाण्याची प्रक्रिया नाही, तर ती मनाची शुद्धी पण आहे। शारीरिक शुद्धी बरोबर आपण मनाची पण शुद्धी करत असतो। वाईट विचार, वाईट कर्म या सगळ्या गोष्टींचा ऱ्हास होऊन या रमजानामध्ये आपलं व्यक्तिमत्व, आपले शरीर आणि मन हे दोन्ही शुद्ध होऊन आपण पुढच्या व्यक्तिमत्वाला एक नवीन साप जशी काट टाकतो तसा आपण एक वेगळी व्यक्तिमत्वाची जरारी घेऊन आपण सगळेजण पुढे जाल याची मला खात्री आहे। आपण सगळ्यांनी इतक्या प्रेमाने आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी इफ्तारच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहता आलं, विशेषतः सगरजी तर आपण फार आग्रह केला आणि सगळ्यांनीच व्यासपीठावर असलेल्या लोकांनी पण आग्रह केला। मला लातूर जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य आहे की सगळे धर्म, सगळ्या जाती एकत्रित येऊन सगळे सण परिवार साजरा करतात आणि 3 वर्षाचा माझा 2.5-3 वर्षाचा कालावधी झालाय। मी एवढंच सांगते की लातूर जिल्ह्यासारखा जिल्हा नाही जिथे इतना शांती अमन बरकरार है और इन सगळेच जण एकोप्याने या ठिकाणी करतात। एवढाच संदेश देते की लातूरकर म्हणून आपण सगळेजण आहात आणि हा जिल्हा असा शांत, नावलौकिक लातूर पॅटर्न आणि या सगळ्यांसाठी तसाच प्रसिद्ध राहील। और पुनः एकदा आपको दिल से मुबारक देते हुए मैं अपना ये जो संवाद है आपके साथ खत्म करती हूँ। राष्ट्रीय एकात्मता आणि भाईचाराची ओळख म्हणून लातूरला पाहिलं जातात, काय सांगाल? लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यामध्ये रमजानचा जो पवित्र महिना आहे तर त्याच्या अनुषंगानं अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणामध्ये हा संपूर्ण महिना या ठिकाणी सर्व मुस्लिम बांधव आणि त्याचबरोबर हिंदू बांधवही सर्वजण या ठिकाणी साजरा करत आहेत। आज या ठिकाणी रोजा इफ्तारीचा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर या ठिकाणी आपण पाहू शकता की मुस्लिम बांधवांबरोबर हिंदू बांधवसुद्धा या रोजा इफ्तारीमध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। लातूर शहराचं आणि जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी सर्व जाती धर्माचे जे काही बांधव आहेत ते सर्व एकत्र अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि एकोपाने त्या ठिकाणी राहतात। आज या निमित्तानं आपण पाहिलं असेल की गेल्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी जो उत्सव साजरा करण्यात आला होता ते शिवजयंतीच्या अनुषंगानं ज्यावेळेस मिरवणूक मोटरसायकल रॅली न काढण्याचा निर्णय झाला त्याला लगेचच तात्काळ त्या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी सुद्धा प्रतिसाद देऊन येणाऱ्या ईद ए मिलादुन्नबीच्या वेळेससुद्धा जी मोटरसायकल रॅली काढली होती तर तीसुद्धा आम्ही काढणार नाही असं लगेचच त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक प्रतिसाद प्रशासनाला त्या ठिकाणी दिलेला आहे। हेच वैशिष्ट्य आहे लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यातल्या सर्व धर्मियांचं की ते सर्वजण एकत्र एक दिलानं एक आनंदानं आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकमेकांचे सण साजरे करतात, एकमेकांच्या सणांमध्ये ते सहभागी होतात आणि लातूर शहराचं आणि जिल्ह्याचं जे काही सामाजिक सलोखा आणि शांततेचं वातावरण आहे ते कायम अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात। या निमित्तानं मी या रमजानच्या आणि रोजाच्या निमित्तानं सर्व मुस्लिम बांधवांना प्रशासनाच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि हा सण अत्यंत उत्साहात या ठिकाणी साजरा होईल याबाबत प्रशासनसुद्धा आपलं सर्वतोपरी त्या ठिकाणी जबाबदारी पार पाडेल एवढंच मी या ठिकाणी आश्वासन देतो। प्रभाग 9च्या वतीने दावत इफ्तारचं तुम्ही आयोजन केलेलं आहे, अलीकडे कमी व्हायला लागलेत असे कार्यक्रम, काय तुम्ही नेमकं आज संदेश दिलेला आहे सगळ्या नगरसेवकांनी मिळून, कोण कोण सहभागी झालं होतं सांगा? आम्ही पवित्र रमजान महिन्यामध्ये जे रोजदार आहेत त्यांच्यासाठी जेवणाचा कार्यक्रम, त्यासोबतच त्या अगोदर दावते इफ्तार हे आम्ही ठेवलेलं आहे। दावते इफ्तारमध्ये सर्व आमचे हिंदू मुस्लिम सर्व भाई एकत्र येऊन दिवसभराचा उपवास किंवा रमजानचा उपवासाचं महत्त्व काय असतं असं याचं महत्त्व इस्राईल मौलाना यांनी सांगितलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी मॅडम तसेच पोलीस अधीक्षक साहेब, महापौर मॅडम, उपमहापौर, आयुक्त मॅडम, अभिजितजी देशमुख, चेतनजी सारडा असे सर्व मान्यवर वेगवेगळ्या क्षेत्रातून सर्व मान्यवर उपस्थित झाले होते आणि प्रभाग 9मधील सर्व जाती धर्माचे लोक हे इथं उपस्थित झाले होते आणि सर्वांनी मिळून एक बंधुभाव आणि एक जातीय सलोखा याचा एक चांगला मेसेज या इफ्तार पार्टीतून देण्यात आलेला आहे। किती मिनिटात झाले? 1.5 मिनिटात। प्रभाग 9चे नगरसेवक आणि
सामाजिक कार्यकर्त्यांनी आज दावत इफ्तारचं आयोजन केलेलं होतं. काय संदेश जातो म्हणजे देशमुख साहेब, आपण गेल्या अनेक वर्षापासून अशा अनेक दावत इफ्तार असो, राष्ट्रीय एकात्मतेचे सण असो, जयंती असो किंवा बाबासाहेबांची असो किंवा शिवजयंती, याचे साक्षीदार आपण राहिलेले आहात. कशी ही परंपरा आहे? उल्हासरावजी देशमुख यांचं नाव निघतं अशा बाबतीमध्ये की त्यांनी लावून दिलेली परंपरा आहे, काय सांगाल? आज जे आम्हाला या ठिकाणी प्रभाग नंबर 9मधील सगळ्याच नगरसेवकांनी, मोठी इसरार सगळे असतील, आमचे मुक्तारभाई असतील, किस्वेताई असतील किंवा आमचे स्वामी असतील, यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला जे आम्हाला सगळ्यांना बोलवलेलं आहे, हेच लातूरच्या खऱ्या सामाजिक मनाचं द्योतक आहे की आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये इतरही धर्मियांना सहभागी करून घेणे हीच लातूरची संस्कृती राहिलेली आहे. आणि त्या संस्कृतीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही आजची इफ्तार पार्टी आहे. आणि मी तर लहानपणापासून अनुभवलेलं आहे. मी क्रिकेट खेळायचो, तर माझ्या क्रिकेट खेळण्याच्यामध्ये आमचे मुस्लिम मित्र खूप होते. तर तेव्हापासूनच माझा अनुभव आहे की प्रत्येक ईदला ते आम्हाला त्यांच्यामध्ये सहभागी करून घ्यायचे. आणि मुस्लिम धर्माचं हे वैशिष्ट्य आहे, त्यांच्या प्रत्येक सणामध्ये ते सगळ्या धर्मीय लोकांना अतिशय आवर्जून, आग्रहाने, आपुलकीनी, स्नेहाने, प्रेमाने सहभागी करून घेतात. आणि लातूरची नेमकी ही संस्कृती आपण सगळ्यांनीच बऱ्याच वर्षापासून अनुभवलेली आहे. आणि हे जे रमजान महिन्यातले जे रोजे असतात, ही खरं तर एक तपश्चर्या आहे. आणि ती फक्त शरीराचीच परीक्षा नाही, तर आपल्या मनाची सुद्धा परीक्षा आहे. मोह आवरणं, असं म्हणतात की माणसाने निर्मोही व्हायला पाहिजे. आणि मोह आवरणं ही सगळ्यात अवघड काम आहे. माणसाला सगळं आवरता येतं, पण मोहाच्या पुढे त्याचा कडेलोट होतो. खरं चरित्र हे मोहाच्या पलीकडं आहे. आणि या महिन्यामध्ये मुस्लिम बांधवांच्या पुढं जी खरी परीक्षा असते ती मोह आवरण्याची असते. आणि तो मोह ते संपूर्ण महिनाभर आवरतात. आणि रमजान महिना हा उन्हाळ्याच्या दिवसात येतो, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये थुंकीसुद्धा न गिळणे, पाणी पिणं तर लांबच राहिलं, पण थुंकीसुद्धा न गिळणे ही जी सगळ्यात मोठी कसोटी असते, त्या तपश्चर्येला पार करून मुस्लिम समाज हे रमजानचे रोजे पाळत असतो. आणि दिवसभराचा रोजा संपल्याच्या नंतर त्याला प्रेमाने इफ्तार आपल्याकडनं दिला जातो. आणि त्याचा त्या दिवशीचा उपवास हा सुटला असं आपण समजतो. आपण लातूरच्या बाबतीमध्ये मला म्हणालात, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्यापासून ही संस्कृती राहिलेली आहे. तर माझ्या 4 ओळी मी लातूरच्या या संस्कृतीला, हिंदू मुस्लिम तहजीबला समर्पित करू इच्छितो. आज जे आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत इफ्तार पार्टीमध्ये, तर माझं असं म्हणणं आहे, असर तो देखो इस महफिल का, दायरा बड़ा हुआ है मेरे दिल का, अब सभी के जज्बात मुझे अपने लगते हैं और यहाँ आकर सभी मुझे इंसान लगते हैं. जज्बात का सफ़र ज़ुबान धर्म का मोहताज नहीं होता, जज्बात का सफ़र ज़ुबान धर्म का मोहताज नहीं होता, और ज़िंदा ज़मीर इंसान हिंदू या मुसलमान नहीं होता. इस शहर के अमन के ज़िम्मेदार है हम, इस शहर के अमन के ज़िम्मेदार है हम, कोई भड़का ले कितना भी, दिल में समंदर लिए जीते हैं हम, दिल में समंदर लिए जीते हैं. शुक्रिया.